वाळून टाकला भाकर तुकडा घे. आले आले पाहुणे आले. या 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 आले का माझी पोर? काका या 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 वहिनी या. कसं आहेस तू? असू 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 दे असू दे. नमस्कार करा. शाबास. कसाला प्रवास? चल या चला चला. चला जेवायलाच वाढते आता लगेच. अगे जेवणाचं काय आता चहा टाक की बागे घे पटकन चला. अय रम्या, बोल ना. गावात डेंजर मॅटर झाला. नवीन मॉडेल आलंय. किसन कड हा? माग बघ. आपल्या गावात मॅकबुक प्रो. काका एवढं भारी गाव असूनही मला कधीच येऊन दिलं नाही पप्पांनी इकडं. पण बघ ना आता त्यांच्यामुळंच यावं लागलंय. धुवून घेते आधी. हा. लई कष्ट सोसले दादानं. जीवाचे पार हाल करून घेतले. काय कसले व्यसन नाही काय नाही. आणि गेला कशानं? अटॅकनं. रुपालीवर लय जीव होता पण दादांचा. तेवढं तिचं लग्न बघितलं असतं तर. ते लग्न बिग्न आधी त्यांची एक इच्छा होती ती पूर्ण करायची. काय? काका मला तर कृषी अधिकारी व्हायचंय. ते होतो नंतर. तुझे एकदा लग्न झाले की मी काकाच्या जबाबदारीत मोकळा. नाही आधी कृषी अधिकारी मग बाकीचं. होशील होशील का तुला पाहिजे ते का. आणि बरं का वहिनी आता तुम्ही हिथच राहायचं. हा? कशाला पुण्याला भाड्याच्या घरात राहताय? भाऊजी अहो कशाला तुम्हाला आमचं ओझ. ते बघू आपण नंतर किती होते ते. आणि एवढं वाटत असेल तर मला मग महिन्याचं 25,000 भाडं द्या. काय वहिनी. आणि मला तरी या लेकराशिवाय कोण आहे सांगा. माझ्यानंतर हे सगळं तुटकं फुटकं हिच आहे. काका मला आवडेल रे इथे राहायला खरंच. आवाज कसला? बाहेर पडा रे. इकडे चाला का भूकंप? ए बाहेर पडा रे. चला विटा वाळू टाका. ए. चला कामाला लागा. चला. काय चाललंय हे? काय करायला तुम्ही? मामा मामा मी तुम्हाला गोठा बांधायचा ना. मामा इटा माझ्याकडून आहेत. वाळू माझ्याकडनं. पत्रे मी आणलेत मामा. कामगार माझेत. का? मामा 10 म्हशी बसतील एवढा गोठा बांधून घेऊ. हा नाही रे पण माझ्याकडे 3च जनावर आहेत. एक गाय एक वासरू आणि एक म्हैस. अहो मामा आज ना उद्या वाढतीलच ना. हा. हा. आणि गावात रेडे कमी आहेत का काय? सत्य. हा. बरोबर. नाही पण बाबांनो माझ्याकडे काय एवढा पैसा नाही. मामा तुमच्याकडनं पैसे घ्यायला आम्हाला काय काय झालं? शेणात पाय भरला. खाली बघत जा ना. काका म्हणले की आधुनिक गोठा बांधा आणि म्हशीसाठी हे बसून घ्या म्हणले. पण ऐकलं का? काय काय झालं? अहो, काय हे झालं? बघा- हे बघा की चिमितकार झाला. कसला? तुळशीतून कोंबड्यांचा आवाज येतोय. ढेकऱ्यात असेल तुला. हो हे बघा. अगं मंगे बिंडोक इकडे बघ. ए ए ए इकडे कोण कोंबड्या सोडला? चला रे. चला 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 मामा. आईला आता तुझा पण मामा. अरे माझं घर काय गोडाऊन आहे काय? एवढ्या कोंबड्या कशा आणल्यास इकडं? पाहुणे आलेत. कोंबड्या लागतीलच ना मटण करायला. मटण? बर का 200 आहेत अंडी देणाऱ्या. मामी तेवढेच तुम्हाला जोडधंदा. आता उगाच मामांकडनं आगल्या मुतल्या पैसे नको मागायला नाही का? तुला कशाला पाहिजे चौकशा? सुपर स्ट्रॉंग मामा. आणखीन एक. च्या मायला तुमच्या आणा रे.
हे काय कपाटे? आफ्रिज अनबिंगारो बिअर सुपर स्ट्रॉंग आणि एकदम चाइल्ड फक्त तुमच्यासाठी लोडेड आणि संपलीच तर मागून घ्यायच्या फोन करून बिंदास हा घरपोच डिलिव्हरी शेवटी आपली बी सर्व्हिस इंडस्ट्री आहे ना हा मामा पण सप्रेम भेट गॉगल घालून काय रे? कोण आहे मशात या? तुमच्याच ना मामा. त्या यायला तुझा पण मामा? अरे कशासाठी? माझ्याकडे रेडा नाही. आमचे वडील म्हणले प्रत्येक म्हैस 20-30 लिटर दूध देते म्हणजे रोज 40 लिटर. मग आणि ते दूध टाकायचं असेल ना तुम्हाला तर त्यासाठी BMW. BMW? अरे पण कशासाठी देतोस मला हे सगळं तू? आता तुम्ही किती दिवस त्या एमईटी वर काढणार ना. बघ की काय करणार आता? आता शान मध्ये ही तुमची BMW चालवायची. हो? माझी काय करतोस ते? तुमच्या एमईटीची चावी द्या ना मला. कशासाठी? आमचे वडील म्हणले की आता तुमची एमईटी मी चालवायची माणसाने लायकीत राहावे असं म्हणले. बरोबर बोलले वडील तुझे. हे घे. आता 80 लिटर दूध एवढे BMW म्हणजे एखादा चावायला पाहिजे ना. रोपाले आयशोर, काय झालं? नाही नाही तुम्ही नको. तुम्ही हे समजा ठेवून घ्या आणि हे कार्ड नक्की वाचा. हा येतो, कार्ड येतो. शिकलायस तू? अरे लई छोट दिलेस हे. तुझ्या आईला पण मामा पाय मोड ना. हो भारतराव असं करू नका. मला दूध टाकायला जायचं. ए काय चाललंय अरे उतरा चला उचला. मी काय केलेलं नाही. मी काय तुमचा काय प्रॉब्लेम आहे? झिरो तुम्ही झिरो. हा मामाला नाही किटल्या उचला. का? हो भारतराव असं करू नका. 200 लिटर दूध आहे. वेळ लागतो. गाडीत बसायची. गाडी टू व्हीलर नाही 4 व्हीलर. बर अरे हे माप राहिलं ना. बरं झालं वेळेत दिलंस. मापाचा विषयच वेगळा आहे. मामा किती ठिकाणी टाकायचंय माप? 47 घर आहेत. चला. असं करू नका. लई खोळंबा झाला. इतकी गरज राहिली टाकायची. पोरं गेले तर टाकायला तुमचं दूध. तुम्ही टेन्शन घेता बरं. तो विषयच नाही ना. अण्णा खोळंबलेत ना. चला अण्णा. ए जाय तिकडे पाणी आण. नमस्कार. किसनराव खाली कुठं बसताय? या उभे राहा उभे राहा उभे राहा. घ्या वाई सुपारी घ्या घ्या. हा काल तुम्ही आला होता परंतु आमचा मूड जरा ऑफ होता. भारतराव सांगत होते की तुम्हाला जमीन पाहिजे म्हणून. हा वळा असं उलट वळा. हा आणि सरळ चालत जावा. जावा जिथं दम लागल तिथं थांबा आणि जिथं थांबाल तिथपर्यंतची जमीन तुमची. काय गरीबाची चेष्टा करताय? मी कधीच कोणाची चेष्टा करत नाही. मेलेल्या बायकोची शपथ कधीच नाही. नाही मला तुमची जमीन नको. मग? दादाच्या नावावरची जी जमीन आहे तेवढी फक्त परत लिहून द्या म्हणजे. भारतराव घ्या कागद घ्या. हा जमिनीचे कागद तर तयार आहेत. लगेच उरकून टाकू. पण काय पण तुमचं पण सिंपल आहे. आमच्या भारतरावांशी तुझ्या पुतळीचं लगीन लावून दे.